आजपासून आपण स्टार्ट करणार आहे PYQ म्हणजेच काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन. काय वेळ कमी आहे आपल्याकडे आता आणि अभ्यास खूप मोठा आहे, त्या कारणामुळे आता मी काय करायला ठरवलं आहे की PYQ तुम्हाला अवेलेबल करून देण्यात मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1 आणि सायन्स 2. तर हा चेक करा. सायन्स 1 मध्ये मार्च 2023 मध्ये आलेला आहे 3 मार्कचा हा तुम्हाला काय क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन दिला आहे तर आता त्या संबंधित आपण त्याचे आन्सर सुद्धा बघू. चेक करा काय म्हटलंय. इलेमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज तुम्हाला दिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. किती दिलंय 281. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता 281 तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिला पास स्टुडंट, व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर ऑफ दिस इलेमेंट. याचा ऍटॉमिक नंबर काय. तर याचा ऍटॉमिक नंबर येतो तुमचा, ऍडिशन केली तर ऍटॉमिक नंबर किती तुमचा 11 आणि कशाचा बेटा हा सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे. कशाचा सोडियमचा. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन चेक करा काय म्हटलंय, व्हॉट इज द ग्रुप ऑफ इलेमेंट. आणि लक्षात ठेवा ग्रुप अँड पिरियड मध्ये कसं लक्षात ठेवतो, कशा प्रकारे आपण कोणता इलेमेंट कोणत्या ग्रुप मध्ये चेक करा. याचा बा किती पुढे दिलं आपल्याला 281. तर शेवटचा सेल तुमचा थर्ड नंबरचा बा 281. तर शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. जर तुम्ही डावीकडून उजवीकडे डावीकडून कुठे गेले उजवीकडे जर गेले तुम्ही कशामध्ये पिरियडिक टेबल मध्ये, तर जसा जसा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढेल शेवटच्या सेल मध्ये तसा तसा काय वाढेल तुमचा ग्रुप वाढेल. पण आता इथं काय दिलं आहे, शेवटच्या सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन दिला आहे म्हणून याचा ग्रुप कोणता होईल, ग्रुप कोणता होईल याचा फर्स्ट. जर याच्या शेवटच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले असते तर सेकंड ग्रुप, 3 इलेक्ट्रॉन आले असते तर थर्ड ग्रुप. अशा पद्धतीनं जायचं ग्रुप मध्ये. त्याच्यानंतर चेक करा टू विच पिरियड डज द इलेमेंट एक्झिस्ट. कोणत्या पिरियड मध्ये लक्षात ठेवायचं. आता कधी, तर आता लक्षात ठेवायचं किती चेक करा किती सेल बनले. हा बनला K, दुसरा बनला L आणि तिसरा बनला M. तर जसा जसा नंबर ऑफ सेल वाढत जाईल तसे तसे काय जाईल पिरियड मध्ये जाईल. आता इथं किती सेल आहेत 3. तर कोणत्या तर आपल्याला विचारलंय तर काय म्हटलं टू विच पिरियड डज द इलेमेंट बिलॉंग. तर कोणता पिरियड, थर्ड पिरियड. कोणता पिरियड, थर्ड पिरियड. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले डावीकडून उजवीकडे, तर डावीकडून उजवीकडे जातं इलेक्ट्रॉन वाढले तर शेल वाढले तर खाली यायचं. तर या ठिकाणी आपला हा क्वेश्चन संपलाय. ठीक पहा विद्यार्थी मित्रांनो, हा मार्च 2023 मध्ये आला 3 मार्कचा क्वेश्चन आहे. याच पद्धतीने आपण काय करू बाकीचे सुद्धा तुमचे PYQ आपण पाहणार आहोत. थँक्यू.